Hello dear friends, we are in the second part of this chapter, that is the chemical incompatibilities. So we'll start now. So definition: it may be result of chemical interaction between the ingredients of prescription and a toxic or inactive product may be formed. जसं आधी आपण म्हणालो की इनकम्पॅटिबिलिटीमध्ये एखादा टॉक्झिक पदार्थ तयार होऊ शकतो जो सेफ्टी इफिकसी वर अफेक्ट करू शकतो. तर फिजिकल इनकम्पॅटिबिलिटीमध्ये फिजिकल चेंज होतो त्या प्रिपरेशनमध्ये. तर केमिकल इंटरॅक्शनमध्ये केमिकल रिॲक्शनमुळे जो चेंज होतो त्यामुळे जे दुसरा प्रोडक्ट या टॉक्झिक प्रोडक्ट तयार होतो त्यामुळे इनकम्पॅटिबिलिटी येते. मला वाटतं डेफिनेशन एक्सप्लेन करायची इतकी गरज नाही आहे, नावातच तुम्हाला कळून जातं आहे. तर हे केमिकल इंटरॅक्शन कशामुळे होऊ शकतात? मे बी ते रिॲक्शन असेल, ऑक्सिडेशन रिडक्शनसारखे, किंवा हायड्रॉलिसिस असेल, किंवा कॉम्बिनेशन ऑफ 2 or 3 रिॲक्शन्स असतील. मी जसं आधी म्हणाले याच्यामध्ये बरेच एक्झाम्पल नोट्समध्ये दिलेले आहेत. तुम्ही नोट्स जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला असं हे खूप लेंदी वाटेल किंवा घाबरून जाल, तर असं बिलकुल नाही आहे. ते जस्ट एक्झाम्पल्स आहेत. सगळे एक्झाम्पल्स पाठ करायची किंवा याची गरज नाही आहे. तुम्ही जस्ट एकदा लुकआउट करू शकता. त्याच्यामध्ये मी जे इम्पॉर्टंट लिहिलेले आहेत ते बऱ्याच वेळा एक्झाममध्ये विचारलेले आहेत, त्यामुळे तिथे मार्क केलेले आहेत. याचा अर्थ असा नाही की तेच एक्झामला येतील. जस्ट ओव्हरलुक करा सगळे एक्झाम्पल आणि त्याच्यामध्ये काय म्हणजे कुठल्या केमिकल इनकम्पॅटिबिलिटी कशामुळे आली आणि ते कशी ओव्हरकम केले एवढं तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे. एक्झाम्पल जे असतं ते त्यांनी दिलेलं असतं, तुम्हाला पाठ करायची गरज नाही आहे. सगळं प्रिस्क्रिप्शन त्यांनी दिलेलं असतं. जस्ट तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असतं की याच्यामध्ये कशामुळे इनकम्पॅटिबिलिटी येऊ शकते. सो यातलं जे पहिलं आहे, जसं मी आधी म्हणाले, फिजिकल इनकम्पॅटिबिलिटी तुम्ही नेकेड आयनी पाहू शकता. म्हणजे एखाद्या टर्बिडिटी झालेली आहे किंवा 2 फेजेस तुम्हाला सेपरेट दिसतात. तसं केमिकलमध्ये कधी कधी ओळखू येत नाही, पण कधी कधी तुम्हाला एफरवेसन्स म्हणजे असं काय म्हणतात त्याला, बुडबुड येत असतील किंवा CO2 गॅस रिलीज होत असेल तर तुम्हाला कळतं, किंवा कलर चेंज झालेला असतो डिकम्पोज झाल्यामुळे, किंवा काही अजून वेगळं PPT फॉर्म झालेलं असतं. याच्यामुळे तुम्हाला ते केमिकल इनकम्पॅटिबिलिटी आहे हे तुम्हाला कळू शकतं. सो याच्यामधला जो फर्स्ट आहे प्रेसिपिटेशन. फिजिकलमध्ये सुद्धा प्रेसिपिटेशन आहे, पण तिथे रिझन्स वेगळे आहेत. तिथे तुम्हाला सोल्युबिलिटी नसेल एखाद्या सबस्टन्सची, किंवा तुम्ही एखादं ॲक्वेस फेज ॲड केली तर तुम्हाला PPT दिसू शकते. तसं केमिकल इनकम्पॅटिबिलिटीमध्ये pH चेंज झालेला असेल, किंवा ड्रग इंटरॅक्शन झालेली असेल, किंवा ड्रग ॲडेटिव्ह म्हणजे जे आपण एक्झिपियंट्स ॲड करतो ते फॉर्म झाले असतील तर प्रेसिपिटेशन होऊ शकतं. काही PPT ह्या म्हणजे काही प्रेसिपिटेशन झालेले जे असतात ते थेरापेटिकली ॲक्टिव्ह असतात. म्हणजे काय, त्याचा आपल्याला त्याचा बॉडीला यूज असतो किंवा त्याला थेरापेटिक ॲक्शन असते. तर काही प्रिपरेशन जे असतात ते म्हणजे जे PPT असते ते इनॲक्टिव्ह असते किंवा टॉक्झिक असते. तर असे जे टॉक्झिक PPT आहेत ते आपण अवॉइड करायला पाहिजे. सो यातला जो फर्स्ट आहे pH चेंज. द मोस्ट ऑफ मेडिसिन्स आर ऑफन सॉल्ट्स ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेसेस. तुम्ही कधी एखाद्या ड्रगचं नाव बघितलं असेल तर हायड्रोक्लोराईड असं शेवटी लिहिलेलं असतं, किंवा सायट्रेट असे काहीतरी असतात. म्हणजे हे काय आहेत की हे सॉल्ट तयार केलेले आहेत. सॉल्ट का तयार केलेले असतात? का तर त्याची ड्रगची सोल्युबिलिटी जी आहे ती वाढते. जेव्हा ते सॉल्ट फॉर्ममध्ये असतं तेव्हा त्याची सोल्युबिलिटी वाढते. तर तुम्हाला कधी कोणी विचारलं की ड्रग्स काय आहेत, तर ते आयदर वीक ॲसिड्स असतात किंवा वीक बेस असतात. न्यूट्रल सबस्टन्स कधीच ड्रग असू शकत नाही, कारण का ते म्हणजे त्याची ॲसिडिटी किंवा त्यांची जी बेसिसिटी आहे त्याच्यावरनं त्याची ॲक्शन ठरत असते. तर द अनआयोनाइज्ड फॉर्म आर इनसोल्युबल इन वॉटर अँड अनआयोनाइज्ड सॉल्ट्स आर सोल्युबल इन वॉटर. मला वाटतं 11-12ला पण हे झालं असेल की अनआयोनाइज्ड फॉर्ममधले जे ड्रग असतात ते इनसोल्युबल इन वॉटर. अनआयोनाइज्ड फॉर्म याचा अर्थ काय होतो की 2 आयन्स जे आहेत ते सेपरेट आहेत, आणि असे सेपरेट झालेले जे आयन्स असतात ते वॉटरमध्ये इनसोल्युबल असतात. तेच जर आयोनाइज म्हणजे कंबाईन असेल तर, आता NaCl समज सॉल्ट आहे आपलं, ते NaCl हे कंबाईन आहे, आयोनाइज्ड फॉर्ममध्ये आहे आणि ते वॉटरमध्ये सोल्युबल आहे. तेच जर तुम्ही नुसतं सोडियम आणि नुसतं क्लोराईड घेतलं तर ते अनआयोनाइज्ड झालं आणि ते इनसोल्युबल असेल. असं द pH चेंज नॉट ओनली चेंजेस सोल्युबिलिटी बट ऑल्सो चेंजेस द रेट ऑफ डिग्रेडेशन. काय होतं जेव्हा एखाद्या लिक्विडचा pH चेंज होतो, pH चेंज होतो याचा अर्थ काय की ते आयदर मोर ॲसिडिक होतं किंवा बेसिक होतं. अशा वेळी ते त्या ड्रगवर अफेक्ट करतं आणि मग ते ड्रग आयदर अनआयोनाइज्ड होतात और आयोनाइज्ड होतात. सो जर एखादा pH
एखाद्या pHला ड्रग आयोनाइज्ड आहे म्हणजे तो सोल्युबल आहे वॉटरमध्ये, तेच जर त्या सोल्युशनचा pH चेंज झाला तर ते ड्रग सेपरेट होतील म्हणजेच अनआयोनाइज्ड होतील आणि मग अशा अनआयोनाइज्ड फॉर्ममधला ड्रग आहे तो वॉटरमध्ये इनसोल्युबल असेल. सो ते जर सोल्युबलच झालं नाही वॉटरमध्ये तर ते आपल्याला ॲक्शन देऊ शकणार नाही बॉडीमध्ये. ठीक आहे. तर याच्यामुळे कधी कधी इनकम्पॅटिबिलिटी येऊ शकते. जसं तुम्हाला एक्झाम्पल येतील तसं तुम्हाला कळत जाईल. If the resultant precipitate has therapeutic value and it is chemically stable, one can tolerate the incompatibility. मी जसं आधी म्हणाले जर ती पीपीटी थेरापेटिकली ॲक्टिव्ह असेल किंवा त्याच्यामुळे जर ॲक्शन मिळणार असेल तर आणि ती स्टेबल असेल तर ती आपण इनकम्पॅटिबिलिटी तशीच ठेवू शकतो. पण जर ते टॉक्झिक फॉर्म होत असेल तर ते आपल्याला अवॉइड करावं लागेल. अ सुटेबल को सॉल्वंट कॅन बी यूज टू इन्क्रीज द सोल्युबिलिटी, अदरवाईज अ सस्पेन्शन इज फॉर्म. जसं मी तुम्हाला आधी म्हणाले की एखादा सबस्टन्स जर एखाद्या सॉल्वंटमध्ये सोल्युबल नसेल तर आपल्याला सस्पेन्शन जेव्हा फॉर्म करतो तेव्हा आपल्याला तिथे सस्पेंडिंग एजंट ॲड करावं लागतो. सस्पेंडिंग एजंट म्हणजे काय, एखादा एजंट जो त्याला तरंगत ठेवेल त्या लिक्विडमध्ये, सस्पेंड करेल. मॉर्फिन हायड्रोक्लोराईड, आता इथेही बघा हायड्रोक्लोराईड आहे म्हणजे ते सॉल्ट आहे. अबाउट 2.5% कॉन्सन्ट्रेशन इज इनसोल्युबल अँड रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ डिफ्युजेबल प्रेसिपिटेट अंडर alkaline condition. The solubility of precipitated morphine in alcohol is 1 in 100. Thus, the incompatibility can be treated either by preparing suspension of diffusible PPT or using alcohol as co-solvent. आता मॉर्फिन हायड्रोक्लोराईड हे जे आहे ते 2.5% कॉन्सन्ट्रेशनच्या वरती इनसोल्युबल आहे आणि ती डिफ्युजेबल पीपीटी फॉर्म करतं. आता आपण ही पीपीटी अवॉइड नाही करू शकत. मग आपण काय करायचं की ते पीपीटी तशीच ठेवून आपण त्याचं सस्पेन्शन तयार करायचं आणि मग आपण जसं म्हणतो की शेक वेल बिफोर यूज, तसं ते आपण जेव्हा व्यवस्थित चेक करू तेव्हा ती पीपीटी व्यवस्थित त्या सॉल्वंटमध्ये डिस्पर्स होईल आणि आपल्याला युनिफॉर्म डोस त्या पेशंटला देता येईल. किंवा कधी कधी असं असतं की अल्कोहोल को सॉल्वंट म्हणून ॲड केला जातो आणि त्याची सोल्युबिलिटी आहे ती वाढवली जाते. सोल्युबिलिटी एन्हान्समेंटच्या काही मेथड्स आहेत. खूप वास्ट टॉपिक आहे हा डिस्कस करण्यासाठी. तर त्यातली एक मेथड आहे की कोसॉल्वंट ॲड करायचा. तर इथे जस्ट तुम्ही लक्षात ठेवा की कोसॉल्वंट म्हणून अल्कोहोल ॲड केलं जातं. प्रेसिपिटेशन बाय केमिकल रिॲक्शन, हे खूप महत्त्वाचं एक्झाम्पल आहे कॅफिन सायट्रेटचं. बऱ्याच एक्झाम्पल हे विचारलं जातं. तर ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट रिॲक्ट विथ अदर ड्रग्ज ऑर ॲडेटिव्ह एल्डिंग डिफ्युजेबल अँड इनडिफ्युजेबल प्रेसिपिटेट. कॅफिन सायट्रेट जे आहे हे मिक्सचर आहे कॅफिन आणि सायट्रिक ॲसिडचं. पण जे सायट्रिक ॲसिड आहे ते सोडियम सॅलिसिलेट सोबत रिॲक्ट होतं आणि सॅलिसिलिक ॲसिड फॉर्म करतं आणि हे सॅलिसिलिक ॲसिड गॅस्ट्रिक इरिटेशन देऊ शकतो. मी नोट्समध्ये एक्झाम्पल व्यवस्थित रिॲक्शन टाईप लिहिलेलं आहे, तिथे तुम्हाला व्यवस्थित क्लिअर होईल. तर जर आपण नुसतं कॅफिन यूज केलं तर ते इट फॉर्म्स सोल्युबल कॉम्प्लेक्सेस विथ सोडियम सॅलिसिलेट्स. देअरफॉर कॅफिन सायट्रेट शुड बी रिप्लेस्ड विथ हाफ अमाऊंट ऑफ कॅफिन टू गेट अ क्लिअर सोल्युशन. म्हणजे कॅफिन सायट्रेट आपल्याला द्यायचं आहे पण ते जर आपण दिलं तर गॅस्ट्रिक इरिटेशन होऊ शकतं. सो ते डिस्पेन्स करताना काय करतात, कॅफिन सायट्रेट हाफ म्हणजे 50 mg समज कॅफिन सायट्रेट असेल तर 50 mg प्लेन कॅफिन आपल्याला घ्यावं लागतं जेणेकरून ती आपण इनकम्पॅटिबिलिटी ओव्हरकम करू शकतो. सो असे काही एक्झाम्पल्स आहेत. तुम्हाला पहिल्यांदा हे वाचताना डिफिकल्ट वाटू शकतात पण जसं जसं तुम्ही हे रिवाईज कराल तसे तसे तुम्हाला म्हणजे काय म्हणतात प्रिस्क्रिप्शन बघितलं की तुम्हाला लक्षात येईल की हां हे याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून. असे काही एक्झाम्पल त्यांनी दिलेले आहेत. हे आता अशी मेथड म्हणजे डिस्पेन्सिंग आता असं करत नाहीत, आता डायरेक्टली ब्रँड नेम दिलेले असतात पण हे जुन्या सिलेबसमध्ये असल्यामुळे तुम्हाला हे शिकावं लागतं. सेकंड इज रेडॉक्स रिॲक्शन. फर्स्ट जे होतं आपलं प्रेसिपिटेशनचं ते, त्याच्यानंतर रेडॉक्स रिॲक्शन. सम ड्रग्स or their dosage form undergo oxidation when exposed to air, excessive temperature and due to lower dilution of liquids, incorrect pH and or presence of catalyst. redox reaction म्हणजे रिडक्शन और ऑक्सिडेशन रिॲक्शनमुळे सुद्धा कधी कधी इनकम्पॅटिबिलिटी येऊ शकते. याच्यामध्ये मी जास्त डीप जात नाही आहे कारण का याचे एक्झाम्पल्स तुम्हाला आहेत आणि हे थोडं समजायला कॉम्प्लिकेटेड असू शकतं
त्याच्यामुळे मी हे थोडंसं फास्ट घेते. The common catalyst includes metal ions, enzymes, and bacteria. The drug in liquid state is more sensitive to oxidation than insoluble state. Auto-oxidation of oil, fats, phenolic substance, aldehydes, and vitamins. This can be prevented by primary antioxidants such as alpha tocopherol or BHT. मी जसं तुम्हाला आधी म्हणाले, तुम्ही एखादं ऑइल जर घरी कधी असं तुम्ही बघितलं असेल, एखादा जुना ऑइलचा डब्बा आणि तो खूप दिवसासाठी तसाच आहे, त्याला एक वेगळा वास यायला लागतो. तर ते कशामुळे होतं? ते रॅन्सिड होतं ऑइल. मला वाटतं तुम्हाला फर्स्ट इयरला त्याच्यावर हे पण असतील, एक्सपेरिमेंट पण झाले असतील काही केमिस्ट्रीमध्ये. तर हे रॅन्सिडिटी टाळण्यासाठी त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स ॲड करावे लागतात, जसं अल्फा टोकोफेरॉल म्हणजे विटॅमिन ई असेल किंवा असे BHT असतील, तर असे अँटीऑक्सिडंट ॲड करतात जेणेकरून त्यांचं ऑक्सिडेशन होण्यापासून आपण टाळू शकतो. पॅराल्डिहाइड, टॅनिन्स, इफिरिफ्लिन, सल्फेटामाइड अँड रिलेटेड कंपाऊंड्स अंडरगो ऑक्सिडेशन ॲक्टिवेटेड बाय हीट. तर असे काही कंपाऊंड्स आहेत जे हीटमुळे सुद्धा ऑक्सिडेशन जनरेट करू शकतो. हेन्स सच ड्रग्स रिक्वायर्स अगेन्स्ट अ ट्रेस मेटल आयन्स. सो मेटल आयन्स जर आपण त्याच्यामध्ये ॲड करत असू तर त्याचा आपण ऑक्सिजन प्रिव्हेंट करू शकतो. दिस कॅन बी अचिव्ड बाय ॲडिंग अँटीऑक्सिडंट्स सच ॲज एस्कॉर्बिक ॲसिड, सोडियम मेटासल्फाइड और कॉम्प्लेक्सिंग एजंट्स लाईक EDTA आर यूज टू कंट्रोल द ऑक्सिडेशन. हे एक्झाम्पल्स तुम्हाला पहिल्यांदा वाचताना थोडे डिफिकल्ट वाटू शकतात, आय कॅन अंडरस्टँड. पण जसं तुम्ही वाचाल ते एक्झाम्पल तुम्ही लिहाल आणि रिवाईज कराल तसं तुम्हाला ते कळत जाईल. मी थोडंसं फास्ट जाते आय नो, पण हा पार्ट खूप लेंदी आहे आणि म्हणजे मला माहीत नाही तुम्हाला हे कितपत समजेल. तर एक्झाम्पल्समध्ये तुम्हाला हे मे बी समजेल असं थेरॉटिकली समजण्यापेक्षा. सो नोट्स तुम्ही व्यवस्थित वाचा, त्या लिहून काढा आणि एक्झाममध्ये 3 क्लासिफिकेशन आहेत, फिजिकल, केमिकल, थेरॅपॅटिक. तुम्हाला त्याच्यावर क्वेश्चन्स असतीलच, पण फिजिकल आणि थेरॅपॅटिकवर जास्त मी भर देईल कारण का ते समजायला इझी आहे केमिकलपेक्षा. पण याचा अर्थ असा नाही की केमिकलवर विचारणार नाही. सो बी प्रिपेअर विथ ऑल द सिलेबस. Preparation containing riboflavin, folic acid and ascorbic acid show incompatibility. Riboflavin is a light sensitive and easily degraded by heat and light. Hence should be stored at its stable pH 6 to 6.5. काही ड्रग्स जे असे असतात की जे रॉंग स्टोरेजमुळे खराब होतात, जसं लाईटमध्ये ठेवलं असेल किंवा मॉइश्चर एखाद्या ठिकाणी असेल, तर त्याच्यासाठी ते ठराविक म्हणजे स्टोरेज कंडिशन त्याच्या मेंटेन केला पाहिजे. When dry powders contain both oxidizing and reducing agent, the mixture may explode. The interparticulate friction developed during mixing increases the chances of redox reaction. जेव्हा पावडर फॉर्ममध्ये एखादा ड्रग असतो तेव्हा ट्रान्सपोर्टेशनमध्ये किंवा हँडलिंगमध्ये ते बऱ्याच वेळा फ्रिक्शन होतं आणि त्याच्यामुळे केमिकल रिॲक्शनला ते काय म्हणतात कॅटलाइज करू शकतं आणि रेडॉक्स रिॲक्शन होऊन इनकम्पॅटिबिलिटी फॉर्म होऊ शकते. Therefore, such reacting substance should be dispensed separately or powder should be mixed in a mixed lightly by spatulation method. Spatulation method म्हणजे काय की ते तुम्ही हळूहळू मिक्स केलं पाहिजे किंवा बेटर तुम्ही वेगवेगळं डिस्पेन्स करा. सो हे काही एक्झाम्पल्स होते केमिकल इनकम्पॅटिबिलिटीमध्ये. जे बाकीचे राहिलेले आहेत ते आपण नेक्स्ट प्रेझेंटेशनमध्ये बघूया. थँक्यू.